नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। भाजप आणि मनसे युतीची जोरदार चर्चा आहे, अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे। घाटकोपरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला। यामध्ये मनसेचे माजी शाखा अध्यक्षांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। घाटकोपर पूर्व मधील मनसे पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर पूर्व विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक 133 चे माजी शाखा अध्यक्ष संतोष पिंगळे, माजी शाखा अध्यक्ष सुनील भोसतेकर आणि प्रभाग क्रमांक 125 चे सतीश पवार यांनी आपल्या समोर 300 ते 400 समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले। आगामी काळामध्ये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्ती करण्यात आलेली आहे। महिला निरीक्षकांच्या बैठकी मातोश्री येथे पार पडल्या। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुढील दिशा कशी असणार याबाबत थोडक्यात सांगितले। सर्वांचे शिवसेनेत आणि मातोश्रीत स्वागत आहे। 8 ते 10 दिवसापूर्वी निकाल लागला आहे आणि त्यानंतरही तुम्ही शिवसेनेत येताय, जल्लोष तुम्ही इकडे देताय। मात्र जे जिंकले आहेत त्यांनी जल्लोष केला नाही, याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही, म्हणजे विजयात काहीतरी गबलं आहे। ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, बरेच घोटाळे आहेत, असंही ठाकरे यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।